आज उद्घाटक आलेले नाही. पण पहिली गोष्ट म्हणजे पद्मश्री श्री मधुबाई सगळ्या आपल्या कोकण मराठी साहित्य स्थापना करण्यात संस्थापक जे होते आणि त्यांच्याबरोबर आम्ही सुरुवातीपासूनच होतो. म्हणजे त्याची स्थापना कोकण मराठी साहित्य परिषदेची होण्यापूर्वीपासून आम्ही सगळे बरोबर होतो. तर ते स्वागताध्यक्षा शोभाताई सावंत आणि खरं सांगायचं म्हणजे सगळ्यांची नावं मला घ्यायची आहेत, पण आता खरोखर वेळ कमी आहे. त्यामुळे मी फक्त सन्माननीय सर्व व्यासपीठ असं म्हणून पुढे जाते. खरं तर ह्या 10व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदाचं मौलिक भाग्य मला तुम्ही दिलं, त्याबद्दल सर्वांचे ऋणी आहे. मी आभार मानणार नाही, कारण सुधीरबाईंनी सांगितलेलं आहे मागे, जेव्हा आपण काळजातली दिलीच आम्हाला जागा, आभाराच्या शब्दांनी का रोष ओढवून घ्यावा, आणि मला रोष ओढवून घ्यायचा नाही आहे, म्हणून मी आभार मानणार नाही. तर आता सगळ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, माहिती आहे की आज आपण कुठल्या पावनस्थळी आहोत. जिजाबाईंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या ठिकाणी, शिवाजीचा पायथा रायगडचा, आणि मी सुद्धा संबंध आयुष्य जन्मभूमी कर्मभूमी सर्व महाड म्हणजे रायगडच्या छत्रछायेखालीच. त्यामुळे मला इथं येण्यासाठी अतिशय आनंददायी अशी गोष्ट आहे. इथं आल्यानंतर फक्त सगळे परिचित चेहरे बघितल्यानंतर फक्त 2 माणसांची आठवण काढावीशी वाटली, कारण ते चेहरे दिसले नाहीत आणि वाईट वाटले. एक आमच्या देशमुख वैद्य, त्यांना प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक कुठलंही काम असू दे, संमेलन असो, ट्रीप असो, त्यांचा उत्साह दांडगा होता. अगदी दिवाळी अंकात सुद्धा त्यांचं मौलिक साह्य असायचं. नवीन लेखकांना त्यांनी घडवलं असं म्हणायला हरकत नाही. दुसरे आमच्या हरवंदेकर, त्यांना आता कधी कधी आपला वाढदिवस घरच्यांचा सुद्धा लक्षात राहत नाही, तर त्यांनी शेकडो लोकांना वाढदिवसाला पोचेल अशा रीतीने इतकं सुंदर सुवाच्य अक्षर, वाढदिवसाच्या शुभेच्छा, दिनविशेष आणि नक्षीदार असं अजूनही कित्येक जणांना ती स्मृती जतन करून ठेवलेली आहे, अगदी माझ्याकडे सुद्धा आहे. तर आता ह्या दोघांच्या आठवणीशिवाय दुसरं काही कालाय तस्मै नमः. महाड नगरीने अत्यंत मोठमोठ्या लोकांची भाषणं ऐकलेली आहेत. बेरीस्टरनाथ पै, पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, साने गुरुजी, नशिबाई, या सगळ्यांची भाषणं ऐकायचं भाग्य मला लाभलेलं आहे. तर आणि खरंतर ही भूमी साहित्यकारांचीच आहे. नावं घ्यायला गेलं तर फार वेळ लागेल, इतकी नावं आहेत. सगळ्यात जवळचं नाव घ्यावं तर शिवथर भणे दासबोध गेला समर्थाने. त्यातलं फक्त एकच वाक्य असं आहे की आपल्या सगळ्यांना, नवीन साहित्यिकांना सुद्धा अत्यंत आवश्यक असेल. दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. आत्ता आपल्याकडे ग्रंथालय असतात, रामदासांनी कुठली पण पुस्तकं वाचली असतील एवढी, तरी त्यांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे असंच म्हणायला हवं की प्रसंगी अखंडित वाचित जावे. मोठे लोक तसंच म्हणतात की तुम्ही वाचत राहा. लिहिणं कसदार. आत्ताच आपल्याला कीर मॅडमने सांगितलं, आपल्या अध्यक्षा, की कसदार लेखन हवं, नुसतं भरपूर लिहिण्यापेक्षा. असंच सगळेजण सांगतात की तुम्ही वाचा भरपूर, लिहा, पण लिहिताना तुमचं वाचन भरपूर हवं, तर तुमच्या लिहिण्याला कसदारपणा येईल. आता महाडची नावं तर फार घ्यायलाच हवेत थोडी तरी. महाडच्या आसपास सुद्धा बिरवाडीला दत्त वामन पोद्दार महामहोपाध्याय, नंतर क्रांतीवीर नानासाहेब पुरोहित. आत्ता हे नातं आपल्या जवळचं, तिथं आपल्या भारताचे केंद्र अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख इथल्या जवळचे, मोहन धरिया इथल्या जवळचे सगळे मंत्रिपदावर चढलेले आहेत. तर खूप मोठी मोठी लोक
त्याच्यानंतर साधारण म्हणजे चुनीलाल मेघा सेठ त्यांनी सरुदय नावाने लिहायला सुरू केलं होतं. बरीच विपुल लेखन केलेलं आहे. बऱ्याच लोकांनी आणि त्यांची नावं आता मी घेत दिसत नाही आहे काळाच्या वेळेच्या अभावामध्ये. तर ती सगळी आता 80-90 वर्षापूर्वी साधारण इथे मेळे भरायचे. मोठ्या लोकांना आठवण असेल कदाचित. फार छान मेळे असायचे. त्याची गीतं लिहून देण्याचं काम इथले रामशहा निवास पोरे हे करायचे. नंतर ह्या पूर्वीच्या गोष्टी जाऊया. नंतर सुद्धा बरेच जण लिहित होते, पण ते एकांडी शिलेदार एकमेकांशी संपर्कात नव्हते, एकमेकांची चर्चा व्हायच्या नाही. पण ते काम महाड बाहेरच्या माणसांनी केलं. डॉक्टर काणे इथं आले आणि त्यांनी सगळ्यांना एकत्रित करून मैफली घालायला सुरुवात केली. दर महिन्याला जमायचं, कविता नवीन आणली पाहिजे, त्यांचं हे म्हणण्यात होतं. त्यावेळेला मी बरेच कार्यक्रम केले. अत्रेंचंसुद्धा स्मृती दिन केला. खूप छान कार्यक्रम केले. पण आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की आता आपण कविता लिहितो, एखादं पुस्तक पण छापावं. तर मैफली घडत होत्या. त्यातूनच आम्ही मैफल नावाचंच पुस्तक प्रत्येकी 5 कविता असे, आम्हाला ते केवढा अभिमान वाटला होता. 10 कवी होते. आता प्रभाकर मुस्कुटे इथेच आहेत. मी, डॉक्टर काळे, आता गोडे सर, ज्यांनी आता नवसाक्षरांसाठी सुद्धा शिबिरं घेतली ते गोडे सर, विगल घालक, बाळ घालक, निवास पोरे, ज्येष्ठ आमचे सगळ्यात होते ते बाबूराव रानडे, असे बरीच जण, म्हणजे 10 जण त्यावेळेला होते. त्याच्यानंतरसुद्धा काय झालं, काणे डॉक्टर दापोलीला गेले, गोडे सर ठाण्याला गेले आणि मग सगळ्याला जरा शिथिलता आली. तर त्यानंतर म्हणजे थोडंसं शैथिल्य आलं, तेवढ्यात त्याला संजीवनी प्राप्त करून दिली श्री मधुबाई. तर 90 सालानंतर त्यांनी जे कोकण साहित्य परिषदेची स्थापना केली आणि महाडला लगेचच त्यावेळेला पण सुधीर शेठ अध्यक्ष होते तेव्हा, आणि उत्साहाने सुरू झालं ते. आज तागायत तो उत्साह अजिबात उलट वाढत गेला, पण कमी झालेलं नाही. हे महाडचं वैशिष्ट्य आहे. आता संमेलनाविषयी कीड मॅडम बोलल्या की इथलं संमेलन फार चांगलं असतं, पण गंमत म्हणजे त्याच्या संमेलनाचं अतिशय कौतुक म्हणजे सुनियोजित मोठी संमेलनं कशी करावी हे महाडकडून इतरांनी शिकावं. हे वाक्य कुणाचं असेल? मधुबाई. त्यांनी त्याची प्रशंसा केली. याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट कुठलं हवं कार्यकर्त्यांना? तर खरं सांगायचं तर आज मी तुमच्यापुढे उभी आहे, पण आश्चर्य वाटेल की मला मोठी होईपर्यंत शाळेत असा अनुभव आला होता की मी खूप घाबरले होते. 2 शब्दसुद्धा मला बोलता आले नाही. त्या अनुभवाने मी नंतर एकही शब्द कधी स्टेजवर उभी राहून बोललेली नाही. पण मला म्हणजे बऱ्याच एक तपानंतर जवळजवळ 15-20 वर्षानंतर मला एक व्यक्ती अशी भेटली की जिने माझ्या पाठीवर हात ठेवला आणि आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा. त्यांच्यामुळे मी खरोखर म्हणजे आता कथाकथनाचे प्रयोग करतात सगळं भाषण, पण ते एकही शब्द न बोलणारी त्यांचा पाठिंबा नसता तर मी उभी राहू शकले नसते. मी हे कशासाठी सांगते? जे नवीन लिहिणारे आहेत, अपयश येण्याची शक्यता असते. आपण काय म्हणतो, अपयश यशाची पहिली पायरी आहे, पण नंतर खचून जातात. जसं मी पण खचून गेलो. पण योग्य माणूस मिळण्याची वाट तरी का बघायची? आपण गोगलगाईचा आदर्श समोर ठेवा ना. किती पडली तरी ती वर चढत असते. प्रत्येक वेळेला अपयश मिळवलं तरी पुढे जाणार अशी खात्री करूनच मनाची पुढे जायची. मध्ये वेळ घालवू नका, मी घालवला तसा. तर आता मला असं वाटतं की साहित्यिक विषयी जर विचारायचं असेल, बोलायचं असेल, साहित्यिकांना एक सांगावंसं वाटतं की जो कलावंत असो, कुठलीही कला असो, चित्रकला असेल, शिल्पकला असेल, लेखन कला असेल, त्याचं उद्दिष्ट काय?
एक नंबरचं उद्दिष्ट म्हणजे मानव त्याचं जीवन समृद्ध कसं करावं, त्याचं जमलं तर त्याची वेदना रत्तीवर का होईना कमी कशी करता येईल, हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. कलावंताला धर्म जात पंथ नसतो, काळाचंही त्याला बदल नसतं. आज तुम्ही लक्षात घ्या, हजारो वर्षापूर्वीचे राज्य गेले, राज्यकर्ते गेले, त्यांचे नामनिशाण राहिलेले, राहिलं काय? निर्मिलेली कलावंतांनी निर्मिलेली जी कला आहे, जे शिल्लक आहे ते आपण आवडीने बघायला जातो. कलाकृती ज्या आहेत त्या आपण विसरलेलो नाही आणि त्या नाहीशा झालेल्या नाहीत. तेव्हा कलावंतांनी कसं असलं पाहिजे याच्यासाठी आणि कलेचे उद्दिष्ट काय हे बघण्यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे. धर्म जात सगळं विसरायला हवं. कुठल्याही गोष्टीचा चांगल्या कामाला कधीही काळाचं चिघळ लावता येत नाही. देशाचं सुद्धा नाही. आत्ताच तुम्ही ऐकलं की कोकण मराठी साहित्य परिषद कोकणापुरतीच आहे का? महाराष्ट्राबाहेर गेले त्याच्याही पेक्षा आपण आत्ताच मॉरिशसमध्ये कोकण साहित्य परिषदेचं 17वं संमेलन. याचा अर्थ काय? तर 2 देशामध्ये जे साहित्यप्रेमी आहेत त्यांच्या मनाचा सेतू बांधणे हा सगळ्यात मूळ उद्देश सफल होणार. तर आता एकच सांगते की आपण काय केलं पाहिजे कलावंतांनी. आपल्या हातात माध्यम आहे, लिहिणे सगळ्यात श्रेष्ठ माध्यम आहे, त्याचा योग्य तो उपयोग व्हायला. मग काय करायचं? जुन्यातलं चांगलं जपायचं. पहिली गोष्ट काय, जुनं ते सोनं म्हणायचं नाही, जुनं ते वाईटही म्हणायचं नाही. जुन्यातलं चांगलं असेल ते सगळं आपण जपायचं. विज्ञानाने उजळलेली नवी क्षितिजे काबीज करणार पाहिजे लेखक. अन्याय आणि अन्यायावर आधारलेल्या रूढी यांच्या विरुद्ध तुतारी फुंकणारा. कैसी तुतारी फुंकली तशी आत्ताच्या लेखकांनी पण जुन्या रूढी ज्या पारंपरिक असतील आणि अन्यायावर आधारलेल्या आहेत, सगळ्या रूढी वाईट असं नाही मी म्हणत. उत्साहाने आणि माझी खात्री आहे की आजची तरुण पिढी साहित्य देवीची ही धुरा समर्थपणे उत्साहाने खांद्यावरून येईल. कारण आपलं ब्रीदवाक्य काय आहे? तेच तर आपलं ब्रीदवाक्य आहे, प्राप्त काल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयार होता. एवढं बोलून मी आपली रजा घेते. पुन्हा एकदा आभार मानायचे नाहीत म्हटलं तरी आभार मानते. आणि जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय जिजाऊ. सर्व मित्रांनो, 400 वर्ष होऊन गेली. इथे आपण बसलो त्या ठिकाणी गणतंत्र होऊन गेले. महाराजांचा घोडा इथे दौडला, महाराजांनी राज्य इथून केलं आणि महाराजांनी वारसा ठेवला. हा महाराष्ट्र एकात्म व्हावा, एक व्हावा. आपण तो वारसा आपण काही घोड्यावर बसू शकत नाही, आता घोडा चालवू शकत नाही, परंतु एक वारसा की महाराष्ट्र एकात्म व्हावा. आणि महाराष्ट्र केव्हा त्यांच्या डोळ्यासमोर नव्हता, त्यांच्या डोळ्यासमोर कोकणसुद्धा होतं. इथून या उरसपासून अजून खाली वेगवेगळ्यापर्यंत गेला, वेगवेगळ्या गोवा ते मधूरपर्यंत गेले. आम्ही साहित्यिक आहोत. आमचा अशा विशाल प्रदेशाशी संबंध येऊ शकत नाही, म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये साहित्याचे भाग पाडतो. प्रत्येक ठिकाणची बोली वेगळी आहे. अहिराणी बोली आणि कोकणी बोली मालवणी बोली खूप फरक आहे. इतकं असून सुद्धा महाराष्ट्र एक आहे. काय एक आहे? आमची भाषा आहे. ज्ञानेश्वरांनी आणि तुकारामांनी आम्हाला जी भाषा दिली ती भाषा आमची एक आहे. आमचं साहित्य एक आहे. साहित्य म्हणजे काय?
सहन आहे ते साहित्य, ते तुम्हाला बरोबर घेऊन जातं ते साहित्य. आता परत उदाहरण आईवर गेले ते राजकारणात हे आले. साहित्याला तुमच्या मुख्यमंत्री प्रधानमंत्री कोणी असो साहित्य करता की त्याला मान देतात, एवढी साहित्याची प्रतिष्ठा आहे. म्हणून आमच्या साहित्य ठरवलं की आपल्या भागामध्ये साहित्य सृष्टी अवतरली पाहिजे. त्यांचे औरंगाबादला आहे, औरंगाबादला आहे, नागपूरला आहे, अनेक ठिकाणी आहे. कोकणला का नाही? कोकणला हे लोक विचार सुद्धा करतो. कोकण गरीब तर सरकारनेच ठेवला. राज्यकर्त्यापासून तो सामान्य माणसापर्यंत हा रस्ता 11 वर्ष हा रस्ता होतोय. म्हणजे आपल्याला सर्वांनी बाजूला ठेवलं. पण कोकणाला एक साहित्याने एकात्म ठेवलं, एकत्र केलं. 31-32 वर्षापूर्वी ही परिषद स्थापन झाली आणि आज महाराष्ट्राच्या कोकणच्या कानाकोपऱ्यातही पोचलेली आहे. आज महाराष्ट्राच्या या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आपण आहोत. आनंद वाटला, किती आनंद वाटला. इथे आनंद होता की महाराजच्या जमिनीवरून चालले त्या जमिनीवर आपण चालतो आहोत. महाराजचे घोडे इथे उजळले त्या ठिकाणी आपण आहोत. आता आपल्या घोडाने आपली गाडी येते आणि महाराष्ट्रामधून कोकण हा जो अत्यंत साहित्य संपन्न प्रतिभा संपन्न असा देश आहे, असा प्रांत आहे. तिथे ही कोकण परिसर आम्ही शपथ केली. आम्हाला पुणेवाल्यांनी होकार दिला नाही, औरंगाबादने आम्हाला विचारलं नाही, खाली गेल्यानंतर आणखी कोणी विचारत नाही. म्हणून आम्ही आमची स्वतःची परिषद सुरू केली. ते 31 वर्ष तुझ्या लोकांनी अत्यंत उत्साहात कोणी भांडण नाही, कंटा नाही, आर्थिक वेगळ्या अवकार नाही. अशी कोकण बाळासाहेब मराठी साहित्य परिषद तुम्ही इथे आणली आणि मी खूप वर्षांनी या भागात आलो आणि आनंद वाटतो. ही परिषद तुम्ही पुढे न्या, अधिक चांगली करा, जोपासा आणि महाराष्ट्रामध्ये कोकणसुद्धा फार मोठी कामगिरी करू शकतो. नसतील आमच्याकडे कारखाने, नसतील आमच्याकडे फार मोठे इस्टेट्स, परंतु साहित्य मार्गातून आम्ही एक आहोत आणि कोकणचं साहित्याचं शिकवतो. आपण एकत्रीकरण आत्मीकरण करू शकतो हे दिलं जातं. आज तुम्ही इथे आलात, मला खूप आनंद झाला. इथे अनेक काही जुने लोक भेटले, सर्वांना नमस्कार करतो, सर्वांना आशीर्वाद पण देतो. वयाने वयाने खूप मोठा आहे, त्यामुळे आशीर्वाद पण देतो आणि ही परिषद पुढे द्यावी असं आवाहन करतो. कार्यक्रमाच्या शेवटचा गौड आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करण्यासाठी जिल्हा समन्वयक माननीय अवी जंगम सर यांना मी विनंती करतो. थोडं उशीर जरी झाला असला हे आभार मानले गेले पाहिजे. थोडक्यामध्ये आभार मानतो. या ठिकाणी आपल्या दावण्या जिल्हा साहित्य संमेलनासाठी आवर्जून उपस्थित पितामह मधुबाई हे 6 महिन्यांनी घराबाहेर पडले, महाडला वेळात वेळ काढून आणि थोडासा त्रास सहन करून त्याबद्दल त्यांना त्यांचे आभार. त्यानंतर आम्ही आमदार साहेब देखील इथे घराकडे गौरवले आले, त्यांचे आभार. आणि विशेषतः कोकण मराठी साहित्य परिषदेचे आत्ताचे ही नवी पिढीला आम्हाला प्रेरणा देणारे कीर सर आले, विश्वस्त कीर मॅडम आल्या, ढवळ सर आले. हे आम्हाला प्रेरणास्थान अशासाठी आहे की आम्ही या खेडेगावामध्ये हे संमेलन घेत असताना त्यांचा मोठा आधार होता. तर त्यांना मी आभार मानतो. आणि यानंतर भारताई महाडच्याच आहे, पण खूप वर्षांनी एक आम्हाला अध्यक्षपद महाडला मिळालं. तर भारताई ठाण्यावरून झाल्या, वय वर्ष 84 आहे. वेळात वेळ काढून त्यांनाही त्यांचे आभार मानतो. नंतर या ठिकाणी शोभाताई आमच्या सोबतच सतत असतात, पण कोणत्याही कार्यक्रमात शोभाताईंचे हसत स्मित आलं की आपण समजायचं आपल्याला आशीर्वाद आहेत, त्याही इथे आल्या. ते सर्वार्थाने आमच्यासोबत असतात, त्यांचे आभार. यानंतर विशेषतः आभार मानायचे तर इथल्या सरपंच मॅडम ज्या आहेत, मला वाटतं 15 दिवसापासून सुधीरबाई धावपळ करत आहेत. इथे स्थानिक लोक जे आहेत तर त्यांचा आधार मोठा लागतो. तर इथल्या सरपंच मॅडम बेंदुबळे मॅडम आहेत, त्यांनाही त्यांचे आभार.
एम बी पाटील आहेत, बिस्कोडी गणेश सगळे आमचेच आहेत. हे सगळे आमचे या शाखांचे अध्यक्ष आहेत. मला वाटतं सगळेच अध्यक्ष 15च्या 15 बऱ्याच वर्षांनी एका व्यासपीठावर आले. त्याचं सगळं श्रेय मी सुधीरभाईंना देतो. जसे केंद्रामध्ये मधुभाई, तसे आमचे रायगडचे सुधीरभाई असं आम्ही मानतो. तर सुधीरभाईंना देखील खऱ्या अर्थाने आहे. तर सर्वांना उपस्थित, मला वाटतं आमच्या 200 खुर्च्या या खेडेगावात भरतील की नाही शंका होती, पण 200च्या 200 खुर्च्या भरले, अजूनही भरले राहतील. या सर्वांना मी त्यांना आभार मानतो आणि इथे थांबतो. कारण आता वेळ दिली आहे, तसे कावळे बाहेर ओरडतात. हल्ली कावळे कमी झालेत, पण आपल्या पोटात देखील कावळे ओरडत आहेत. त्यामुळे इथे आभाराचं हे इथे पूर्ण देतो. धन्यवाद. हरिओम. सर्वांची परवानगी घेतो आणि 2 मिनटं मी बोललं तर चालेल का या साहित्याच्या व्यासपीठावर? सर हॅलो. कधी संधी मिळत नाही पोलिसांना बोलायची, आणि मिळाली तर आम्ही सोडत पण नाही. छत्रपतींच्या या पावनभूमीमध्ये साहित्य संमेलनाचा जो गजर होता आहे तो महाराष्ट्रावर पसरणार आहे. तत्पूर्वी या पवित्र भूमीला नमन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी थोडंसं बोलतो. स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपले, स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपले, शौर्याने लिहिली इतिहास गाथा, असा हा जाणता राजा माझा, तयाच्या चरणी झुकवितो माथा. अशा या पावनभूमीमध्ये आज साहित्य संमेलन होत आहे. आणि या साहित्य संमेलनामध्ये माझे आवडते लेखक, जे माझ्यापेक्षा वयाने आता खूपच आहे, विचाराने, वयाने आणि सगळ्याच बाबतीमध्ये काका दादा या शब्दाने मी आपल्याला संबोधतो. आणि मगाशी बोलताना बऱ्याच वेळा विषय पण झाला की हा कार्यक्रम होतो आहे, सगळ्यांचा हिरवा रंग दिसत आहे. बऱ्याच जणांनी रायगडने हिरवा रंग साहित्यिकांनी घेतलेला आहे. एक थोडंसं म्हणजे हिरवा रंग का, साहित्य म्हातारं होत नसावं, त्यामुळं तो हिरव्या पानाचा देठ की हो हिरवा, म्हणजे यांची मनं पण हिरवी आहे. साहित्य हिरवंच राहणार आहे आणि चिरंतन राहणार आहे. आणि यासाठी या रायगड भूमीचा वापर अतिशय योग्य आहे. तर त्यासाठी मी आपल्या या साहित्य संमेलनाला शुभेच्छा देतो. थोडंसं माझे आवडते लेखक मधु मंगेश कर्णिक सिन्स 1831 1931 पासून तर आत्तापर्यंत, 1931 ते आत्तापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जन्मापासून तर इथपर्यंतचा प्रवास 6 महिन्यात, आत्ता बोलले की 6 महिन्यानंतरच बाहेर आलेले आहेत, बाहेर पडलेले आहेत. आणि सर थोडंसं म्हणजे मी जर बरोबर असेल तर आपल्या आईचं नाव अन्नपूर्णा देवी, बरोबर ना? बरोबर ना सर? अन्नपूर्णा देवी आईचं नाव. खरं सांगू का, मधु मंगेश कर्णिक आणि अन्नपूर्णा त्यांच्या आई अन्नपूर्णा, आईचं नाव खरोखर त्यांनी सार्थक केलं. मी लहानपणी मोठा काच घेतोय. साहित्यातलं जे अन्न आहे ना, ते खरंच त्यांनी आम्हाला इतकं पूर्णपणे दिलं आहे ना, मी त्यांच्या आई आणि वडिलांच्या शब्दात होतो सर. असा पुत्र महाराष्ट्राला लावला आणि महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, रायगडच्या भूमीमध्ये, कोकणामध्ये हा रत्न जन्माला आलं. असं हे आमचं साहित्याचं कोकण रत्न आज मी अनुभवतो आहे. आपल्यासमोर त्यांचा आशीर्वादही घेतला आणि आपल्या साहित्याच्या या कार्यक्रमाला त्यांचा आशीर्वाद लागलेला आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा माझ्यासाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की मी ज्या ज्युरिडिक्शनचा इन्चार्ज आहे, महाड तालुक्याचा इन्चार्ज आहे, माझ्या पोलिसांच्या कार्यक्षेत्रामध्ये हा कार्यक्रम होतो आहे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि या कार्यक्रमात मधु मंगेश कर्णिक आहे, हा सुद्धा मला माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. थोडंसं साहित्याविषयी सांगायचं म्हटलं तर माझा साहित्याचा म्हणजे फारसा अभ्यास नाही किंवा मी साहित्याचा विद्यार्थी पण नाही, पण वाचन मात्र करतो. तर काही लेखकांची नावं सांगायची म्हटली तर तुंबाडचे खोत श्रीना पेंडसे यांचं कादंबरी मी जवळ 9वीमध्ये असतानाच वाचतो. झाडाझडती, झोंबी यादवांचं, त्याच्यानंतर विश्वास पाटील यांचं, अशा लेखकांची मी कादंबऱ्या वाचलेल्या आहेत. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंची पहिल्यांदा मी शाळेमध्ये असताना वाचली चित्रा कादंबरी, ती आजही माझ्या स्मरणामध्ये आहे. जसं म्हणजे वाचनातून माझा संबंध आलेला आहे. तर साहित्याची सुरुवात होत असताना जशी
ज्ञानेश्वरांपासून सुरुवात झाली, भावार्थ दीपिका ते तुकाराम महाराजांचा वारकरी संप्रदाय, नंतर शिवाजी महाराजांचा काळ, पेशव्यांचा काळ, त्यानंतर मग आलेला 1920 ते 1945चा नंतर पहिल्या महायुद्धामध्ये निर्माण झालेलं साहित्य, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 45 ते 1960 आणि 1960 नंतर ते 1995 पर्यंतचा हा साहित्याचा प्रवास. अगदी ज्यावेळेस साहित्य संमेलन मी जर बरोबर असेल तर साहित्य संमेलनाची सुरुवात न्यायमूर्ती रानडे यांच्या काळामध्ये झाली, बरोबर. त्यांच्यापासून पहिल्यांदा साहित्य संमेलन, अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरुवात झाली. तिथपासून तर बोलायला गेले की आम्हालाही संपत नाही. तर आत्तापर्यंतच्या काळात जे साहित्याचं ते निर्माण झाले त्यासाठी मी आपल्या या माझ्या नगरीमध्ये जमलेल्या सगळ्या साहित्यांना अभिवादन करतो आणि यापुढेही असंच साहित्य निर्माण होत राहील आणि आम्हालाही त्याचं मेंदूला खोराक, एक वैचारिक जेवण मिळत राहील यासाठी मी आपल्याला शतशः आभार पण व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. मला बोलायला संधी दिल्याबद्दल मधु मंगेशकर संस्थानाचे मी आभार पण मानतो आणि आपल्या या सुधीर शेख यांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर भाऊसाहेब अंगावरे, माननीय श्री रोहिदासजी पोटे सर, माननीय डॉक्टर चंद्रशेखरजी दाभाडकर, माननीय श्री रमेशजी कणावडे, डॉक्टर भाऊसाहेब मार्गदर्शक आदरणीय आबा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचं आपण या निमित्ताने स्वागत करत आहोत. मी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा माननीय सौ नमिता कीर मॅडम यांना विनंती करतो की आपण आबा पाटील यांचं या ठिकाणी स्वागत, श्री आबा पाटील यांचा सत्कार करत आहोत. ग्रंथालय आणि वाचन चळवळीचे भवितव्य अशा विषयाला धरून आपण या ठिकाणी आज हा परिसंवाद आयोजित केलेला आहे. ज्यावेळेस आपण या सगळ्या रायगड नगरीमध्ये होणाऱ्या या सगळ्या कार्यक्रमांची ज्यावेळेस रचना करत होतो त्यावेळेस अनेक विषय समोर आले आणि या अनेक विषयांपैकी हा आजचा जो विषय आपण जो निवडलेला आहे हा म्हणजे ग्रंथालय आणि वाचन चळवळीचे भवितव्य. आज आपण म्हणतो की वाचन चळवळी जी आहे ही कमी होत चाललेली आहे, मग भविष्यामध्ये तिला भवितव्य आहे की नाही या विषयाला धरून हा विषय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि अत्यंत सर्वांच्या मनातला असलेला विषय या ठिकाणी आहे. आणि या परिसंवादाच्या निमित्ताने आपणाला जे मान्यवर लाभलेले आहेत या मान्यवरांचं मी थोडक्यात या ठिकाणी आपणास परिचय करून देणार आहे. आपल्या या परिसंवादाच्या अध्यक्ष आहेत माननीय सुजाता पाटील मॅडम, OSO माध्यमिक विद्यालय कुरुड या ठिकाणी त्या मुख्याध्यापिका म्हणून आहेत. मराठी विषयाच्या शिक्षिका असून 2 कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. शैक्षणिक व्याख्यान, साहित्यिक व्याख्यान, मुलाखती, निवेदन इत्यादी विषयांमध्ये त्या नेहमीच पुढे असतात. मराठी अभ्यास केंद्र मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार या डिसेंबर महिन्यामध्ये 9 डिसेंबरला त्यांना देण्यात आलेला आहे. मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंतीही करतो. या परिसंवादाच्या निमित्ताने आपल्यासमोर असलेल्या परिसंवादकांचं प्रत्येक वेळेस मी आपल्यासमोर परिचय जो आहे हा परिचय करून देईलच, मात्र सुरुवातीला जे परिसंवादक या ठिकाणी येतील त्यांचं नाव आहे माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब मुरलीधर नन्नवरे, MA BEd PhD, संशोधन मार्गदर्शक मुंबई विद्यापीठ. त्यांचं मूळ गाव आहे हे चिंचपूर उजडे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर. त्यांना यशवंतराव चव्हाण युवा प्राध्यापक पुरस्कार 2012-13 प्राप्त झालेला आहे. बापूसाहेब पेने फाउंडेशन यांच्याकडून उपक्रमशील शिक्षक पुरस्कार 2018-19 मध्ये त्यांना प्राप्त झालेला आहे. सूत्रसंचालन व निवेदनाची विशेष आवड आहे.
यूट्यूबच्या माध्यमातून मराठीतून सारं काही या चॅनलवर विविध विषयांवर त्यांचे व्हिडिओज उपलब्ध आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद, खोपोली शाखा, सैलागार, स्वराज मित्रमंडळ, लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट या संस्थांबरोबर सामाजिक कार्यात नेहमीच ते पुढे असतात. कोकण मराठी साहित्य परिषद व मॉरिशस सरकारने आयोजित केलेल्या मॉरिशस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनात डिसेंबर 2023मध्ये आपला सहभाग होता. मी आपणास विनंती करतो की आपण या आजच्या विषयाची मांडणी करावी. अध्यक्षा सन्माननीय श्रीमती भारतीताई मेहता, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा सन्माननीय शोभाताई सावंत मॅडम, संयोजन समितीतील सर्व मान्यवर, या परिसंवादाच्या अध्यक्षा सौ सुजाता पाटील मॅडम, माझे सर्व सहकारी संवादक आणि राजमाता जिजाऊ साहित्य नगरी, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व आपण रसिक जनवर. मगाशी सूत्रसंचालन करताना ही घोषणा झाली जेवणापूर्वी, पोटातले कावळे आता ओरडत आहेत, तर पोटातले कावळे आता शांत झाले आणि शरीराची भूक भागवता आपण आता मनाची भूक भागवण्यासाठी ज्या ग्रंथांचं आणि वाचनाचं महत्त्व मानवी जीवनात अधोरेखित करतो त्यावरचा हा परिसंवाद संयोजन समितीनं या ठिकाणी ठेवला, त्याबद्दल खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना आनंद आहे. त्याचं कारण असं आहे की एकूणच मानवी जीवनाच्या विकासामध्ये, माणूस म्हणून माणसाची जडणघडण होण्यामध्ये वाचनाचं, ग्रंथांचं, ग्रंथालयाचं महत्त्व कायम अधोरेखित होतं. त्यासाठी सतत आपण काम केलं पाहिजे, धडपडत राहिलं पाहिजे आणि आपल्याबरोबरच या सगळ्या ग्रंथ प्रक्रियेमध्ये, वाचन प्रक्रियेमध्ये नव्या पिढीलाही कसं सामावून घेता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आहोत. ग्रंथालय आणि वाचन चळवळ आणि वाचन चळवळीचं भवितव्य याविषयीचा हा परिसंवाद, याबद्दल मी माझं थोडे काही निरीक्षण आणि माझं मनोगत या निमित्तानं व्यक्त करत आहे, ज्याचे मी 4 भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये मी ग्रंथ आणि ग्रंथालयाचं मानवी जीवनातलं महत्त्व काय आहे याबद्दल काही विवेचन करेन. सध्याचा वाचन व्यवहार कसा चालला आहे, काय प्रक्रिया ही चालू आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सगळा वाचन व्यवहार करत असताना, वाचनाचे संस्कार करत असताना आपल्यासमोर असलेली युवा पिढी, नवी पिढी, त्यांच्याबद्दल आपल्याला काय नेमका विचार करायला हवा आणि जाताना शेवटी की वाचन चळवळीचं भवितव्य कसं आहे याबद्दल मी माझे काही विवेचन या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. रसिक हो, आपण सगळेच जाणतो आहोत की मानवी जीवनात ग्रंथांचं आणि ग्रंथालयांचं महत्त्व अबाधित आहे, कायमच ते महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की वाचनातून होणारे संस्कार माणूस घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये, व्यक्तीचं सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये ग्रंथांचं महत्त्व, ग्रंथालयांचं महत्त्व कायम अबाधित राहतं. त्यामुळे ही वाचन प्रेरणा आपल्याबरोबरच पुढच्या पिढीमध्ये, आदरणीय रमेशवीर मगाशी जेवल्यानंतर आमच्याशी बोलत होते आणि त्यांची भूमिका मला फार महत्त्वाची वाटते की आपण सगळे साहित्य रसिक, आपण सगळे साहित्यप्रेमी मोठ्या प्रमाणात वाचतो आहोत, लिखाणकाम करतो आहोत, सगळं करतो आहोत. नव्या पिढीला याच्यामध्ये कसं आणता येईल ही भूमिका रमेशवीर यांनी अत्यंत आवर्जून मांडली आणि ती मला महत्त्वाची वाटते. कारण उद्याचा अध्ययनशील समाज निर्माण करायचा असेल तर आपल्याला ग्रंथांचं आणि ग्रंथालयाचं ही सगळी परंपरा, ही सगळी प्रक्रिया, हे सगळं लोन आपल्याला नव्या पिढीपर्यंत घेऊन जायला हवं. त्यामुळे खऱ्या अर्थानं ही नवी पिढी ग्रंथांच्या सहवासातही ग्रंथालयांना पुन्हा एकदा नव्यानं उभारी असं मला वाटतं. कारण चांगली माणसं आणि चांगले ग्रंथ कायमच आपल्याला एक वेगळा विचार देत असतात, पुढे घेऊन जात असतात. समर्थांनी लिहून ठेवलं की दिसामाजी काहीतरी लिहावे आणि अखंड वाचित जावे, अखंडित वाचित जावे. ही जी शिकवण आहे त्याचं महत्त्व सकाळच्या उद्घाटन सत्रामध्ये अनेक मान्यवरांनी व्यक्त केलं. नमिताताई इतर म्हणाले की आपण लेखनाच्या अंगानं सगळ्या बाजूने विचार करायला हवा. त्याचबरोबर लिहायचं असेल तर वाचलं पाहिजे, वाचल्याशिवाय लिहिता येणार नाही. हा विचार, हे संस्कार आपल्याला नव्या पिढीमध्ये देण्याची गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं मग ग्रंथ हे गुरु आहेत किंवा ग्रंथ हे आपले जवळचे मित्र आहेत. हे ब्रीद आपण कायम अधोरेखित करतो किंवा त्याबद्दल सातत्यानं बोलतो. मनाचा जो काही बौद्धिक, भावनिक, वैचारिक विकास होण्यासाठी ग्रंथांचं महत्त्व कधीच कमी होत नाही. म्हणून वाचन चळवळ हा जो शब्द इकडे वापरला आहे परिसंवादामध्ये आणि त्याचं जे भवितव्य आहे
ती अधोरेखित करताना आपल्याला पुन्हा एकदा मला वाटतं की खऱ्या अर्थानं वेगळ्या काही गोष्टी कराव्या लागतील, त्या मी इथे प्रामुख्यानं नमूद करायचा प्रयत्न करेन. ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचं एक अत्यंत गाजलेलं असं पुस्तक की ज्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, वाचणाऱ्याची रोजनीस असं त्या पुस्तकाचं नाव आहे. म्हणजे आपण वाचत जातो आणि वाचता वाचता केलेल्या अनेक नोंदी सरांनी अत्यंत समर्पक शब्दात या पुस्तकामध्ये नोंदवून ठेवल्यात. एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. अशी अनेक पुस्तकं सध्या आपण बघतो आहोत की खऱ्या अर्थानं वाचनाचं, ग्रंथांचं, वाचन चळवळीचं महत्त्व या सगळ्या ग्रंथांमधून अधोरेखित केलेलं गेलेलं आहे. म्हणजे आपण कसे घडत जातो, आपली जडणघडण खऱ्या अर्थानं भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या होते ती ग्रंथांच्या सहवासानं. आणि हा सगळा ग्रंथांचा सहवास आपल्याशी जो जोडला जातो, आपल्याशी त्याचा जो संवाद होतो, आपला ग्रंथांशी संवाद होतो, त्यातनं ही सगळी प्रक्रिया मला वाटतं घडत जाते. या सगळ्या ग्रंथांचं महत्त्व अधोरेखित करतानाच एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे तुमचं लक्ष मला वेधायचं आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्याचा ग्रंथ व्यवहार, सध्याची ग्रंथालयांची स्थिती आणि नव्या पिढीमध्ये वाचनाचे संस्कार कशा पद्धतीनं आता होत आहेत याबद्दल जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की कुठेतरी आत्तासुद्धा ग्रंथालय आणि ग्रंथालयांचं महत्त्व आजही तितकंसं आपल्याला वाटत नाही. म्हणजे जेव्हा मोठमोठी ग्रंथ प्रदर्शनं भरवली जातात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होते ही एक सकारात्मक बाजू आहे, एक चांगली बाजू आहे, जमेची बाजू आहे. पण त्याचवेळी बऱ्याचदा ग्रंथांकडे पाठ ठेवणारा वर्गही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात दिसतो. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. म्हणजे अनेक जण म्हणतात की आता मोबाईल आला आहे, वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं आपल्या हाती आहेत आणि त्यामुळे नवी पिढी थोडीशी वाचनापासून दूर जाते की काय अशा प्रकारची शंका आपल्या मनात निर्माण होते. पण मला वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये वाचनाचा व्यवहार अधिक सदृढ आणि संपन्न होण्यासाठी इच्छाशक्ती असेल. म्हणजे मी वाचतो आहे आणि माझ्याबरोबर घरातल्या सगळ्यांना वाचण्यासाठी प्रेरित करतो आहे. म्हणतो ना आपण की मी आधी केले आणि बघ सांगितलं. आपल्यापासून आपण सुरुवात केली, वडीलधारी सगळ्या मंडळींनी. म्हणजे इथे सगळी मोठी मंडळी आहात, आपण मोठ्या प्रमाणात वाचतो आहोत. आपलं हे जे काही संस्कार आहेत ते आपण आजूबाजूला जर पेरण्याचा प्रयत्न केला, देण्याचा प्रयत्न केला तर हा वाचन व्यवहार अधिक समृद्ध होत जाईल आणि ग्रंथ चळवळीचं जे भवितव्य आहे ते खऱ्या अर्थानं आपल्याला अधिक आश्वासक असं निर्माण करता येईल असं मला वाटतं. सकस आणि वैचारिक, वैश्विक, बौद्धिक असं सगळंच आपल्याला ग्रंथ देत असतात आणि म्हणून आपण ग्रंथांना सखा मानतो, मित्र मानतो, सोबती मानतो. त्याच्या सहवासात आपले छान असे क्षण जात असतात आणि ही सगळी प्रक्रिया आपण पूर्ण करत असताना जीवनासाठी लागणारा जो सकारात्मक विचार आहे, जीवन जगण्यासाठी लागणारा जो एक व्यापक विचार आहे तो आपल्याला ग्रंथांच्या माध्यमातून मिळतो असं आपल्याला म्हणता येईल. या सगळ्या मुद्द्यांना जोडून घेताना मी पुढे जाईल या मुद्द्याकडे की नवी पिढी आणि नव्या पिढीमध्ये वाचनाचे संस्कार कशा पद्धतीनं आपल्याला करता येतात. म्हणजे मी महाविद्यालयात पदवी वर्गांना विद्यार्थ्यांशी बोलतो तेव्हा असं लक्षात येतं की नवी पिढी वाचते आहे. आपण विनाकारण तक्रार करतो आहोत की नवी पिढी वाचत नाही असं नाही. काही प्रमाणात आता नवी नवी माध्यमं त्यांच्या हाती असल्यामुळे अधिकाधिक वेळ त्यांचा या सगळ्या माध्यमांमध्ये गुंतण्यामध्ये जात असला तरी त्यांना जर आपण थोडं प्रेरित केलं, त्यांच्या हाती पुस्तकं दिली तर ती नक्की वाचतात. असा प्रयोग आम्ही आमच्या महाविद्यालयात सातत्याने करतो आणि माझ्यासारखे अनेक शिक्षक इथे उपस्थित असलेले अनेक प्राध्यापक, वाचकप्रेमी, लेखक, सगळे साहित्यिक सातत्यानं आपल्या परीनं आपल्या आजूबाजूला वाचनाचे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे नवी पिढी वाचत नाही आहे किंवा त्यांच्यामध्ये वाचनाचे संस्कार नाही आहेत असं म्हणून आपल्याला फक्त त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही. त्यांच्यासाठी वातावरण निर्मिती करता येते का आपल्याला वाचनासाठी याबद्दल मला वाटतं गांभीर्यानं विचार आपल्याला करायला हवा. कारण आता गोष्ट सांगणारी आजी आपल्या घरात नाही आहे, त्याच्या जागी मोबाईल आला आहे, टी व्ही आली, अन्य सगळी माध्यमं आली आणि मग अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन काही वाचायचं असतं याबद्दलची जाणीव नव्या पिढीमध्ये थोडीशी कमी होत आहे. म्हणजे जेव्हा आपण मुलांशी बोलत राहतो तू काय वाचतोस तर आपण त्यांना विचारलं ते म्हणतात की अभ्यासक्रमाचं वाचतात, प्रश्नोत्तरं वाचतोय, सिलेबस वाचतोय, परीक्षेची तयारी करतो. पण याच्या पलीकडेही नव्या पिढीमधली वाचक वर्ग जागा आहे. याचं एक चांगलं उदाहरण आमच्या कोकणीजवळ बार्टी नावाचं गाव आहे, ज्या गावामध्ये आमचा विद्यार्थी अक्षय चव्हाण की जो स्वतःच्या गावामध्ये स्वतःचं ग्रंथालय चालवतो
आणि ही ग्रंथालय त्यांनी कसं उभं केलं आहे, तर जे जे मान्यवर साहित्यिक आमच्या महाविद्यालयात येतात, आदरणीय ए पी पाटील साहेब आले, अनेक मंडळी आमच्या कॉलेजमध्ये येऊन गेले आणि त्यांनी त्यांची पुस्तकं भेट दिली ती आम्ही त्यांना देतो, आमच्या ग्रंथालयालाही ठेवतो आणि त्यालाही देतो. त्यांनी अशी ठिकठिकाणं जाऊन ग्रंथ गोळा केले आणि तो म्हणतो की संध्याकाळी चावडीमध्ये, खेडेगाव आहे, छोटं गाव आहे, मंदिराच्या समोर जी मुलं बसतात ती मोबाईलवर खेळत असतात, त्या सगळ्यांना मी घेतो आणि मंदिराच्या गाभाऱ्यात आणून बसवतो आणि कपाट उघडं करून देतो की ही सगळी पुस्तकं मी तुमच्यासाठी आणली. किमान अर्धा तास ती सगळी पुस्तकं वाचतात, 1 तास ती मुलं बसत आहेत आणि मग आपल्याला आशावाद वाटतो की अरे नव्या पिढीला जर आपण अशी संधी उपलब्ध करून दिली तर खऱ्या अर्थाने नवी पिढी वाचेल आणि वाचनाचे चांगले संस्कार त्यांच्यामध्ये आपल्याला रुजवता येईल. या सगळ्यांमध्ये मला वाटतं फक्त शिक्षक म्हणून आमची भूमिका महत्त्वाची नाही, पालक म्हणून आपली भूमिका जास्त महत्त्वाची आहे. त्याचं कारण असं आहे की अनेक पालकांशी जेव्हा आपण बोलतो तेव्हा म्हणतात ते की आमच्या मुलांना आम्ही वह्या घेऊन दिल्या, पुस्तकं घेऊन दिली, शालेय साहित्य घेऊन दिलं, बाकी सगळ्या वस्तू घेऊन दिल्या, पण आवर्जून पालक किती मुलांना वेगळ्या विषयावरची पुस्तकं विकत घेऊन देतात याबद्दल आपल्या मनात वेगळी शंका उपस्थित होते. त्याचं कारण असं आहे की आपल्या घरात पुस्तकांचं कपाट नाही, सगळ्या वस्तू आहेत पण खऱ्या अर्थानं आपल्या घरात पुस्तकांचं कपाट हवं. मग मुलांना वाटेल की अरे बाबांनी आईने कोणती पुस्तक आणली, आपण कधीतरी चालूया, उघडून बघूया आणि मग आपल्याला पुन्हा या पिढीला करून द्यायची गरज लागणार नाही की आपोआप ग्रंथांकडे वळतील. आधी केले मग सांगितले ही भूमिका आपल्या सगळ्यांची असते, पालक म्हणून, शिक्षक म्हणून, साहित्यिक म्हणून, लेखक म्हणून आपल्या सगळ्यांना हा विचार घेऊन पुढे जायचे. त्याच्यातून खऱ्या अर्थानं वाचन चळवळ विकसित होईल असं आपल्याला म्हणता येईल आणि वाचन चळवळीचं एक चांगलं भवितव्य या निमित्तानं आपल्याला निर्माण करता येईल. बऱ्याचदा विद्यार्थी जेव्हा समोर येतात तर आम्हाला वाचायचं आहे आणि काय वाचावं आणि कसं वाचावं हा त्यांचा प्रश्न आहे. काय वाचावं आणि कसं वाचावं याच्याबाबत माझं असं निरीक्षण आहे की आपल्याला जे उपलब्ध होईल ते आपण मुलांना वाचायला द्यायला हरकत नाही. कारण एकदा त्यांच्या हातात वाचनाचं साहित्य मिळालं की त्यांची आवड निर्माण होईल. मग ते ठरवतील सर मला आत्मचरित्र वाचायचं, मला कविता वाचायची, मला ललित गद्य वाचायचं, मला अमुक वाचायचं. या निमित्तानं आपल्याला त्यांच्या वाचनाची सुरुवात केली की हळूहळू ही वाचन करा त्यांच्यामध्ये वृद्धिंगत होईल आणि मग वाचन चळवळीला एक चांगले दिवस पुन्हा एकदा आपल्याला आणता येईल. नाहीतर मग बऱ्याचदा ग्रंथालय खूप मोठी आहे, म्हणजे माझ्या महाविद्यालयात खूप मोठं ग्रंथालय आहे, प्रशस्त वाचनालय आहे, तिकडे विद्यार्थ्यांना घेऊन यावं लागतं. तसं आपल्याला सगळ्याला जर आपण काम करू लागलो, मुलांना नव्या पिढीला वाचनाकडे आणण्याचा प्रयत्न आपण केला, त्यांच्यावर वाचनाचे काही संस्कार केले तर वाचन चळवळीला नक्की चांगलं भवितव्य आहे. यावर तुमच्यासह माझा आणि आपल्या सगळ्यांचा एक मनापासून विश्वास निर्माण होतो. ही वाचन चळवळ खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाताना प्रत्येक व्यक्तीची भूमिका महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये चळवळ हा शब्द आहे. जेव्हा आपण साहित्य चळवळ म्हणतो, सामाजिक चळवळ म्हणतो, आणखी कुठलंही काम करायचं आहे चांगल्या पद्धतीचं तर सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. लेखकानं लिहून ठेवलं आहे त्याची भूमिका, त्याचं प्रयोजन त्या लेखनामध्ये असतंच. वाचक म्हणून स्वांतय सुखाय आनंदासाठी आपण वाचत जातो, पण ग्रंथ आणि अन्य सगळं साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील या मताशी आपण सगळेजण सहमत व्हाल. मी शेवटाकडे काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद करून थांबेन. वाचन चळवळ आणि वाचन चळवळीचं भवितव्य जेव्हा आपल्याला विचारात घ्यायचं आहे तेव्हा खऱ्या अर्थानं एक दिवस फक्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करून पुरेसा नाही. 15 ऑक्टोबरला आपण राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेबांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून सर्वत्र साजरा करतो. पण त्याचबरोबर आपल्याला अनेक उपक्रम राबवत आहेत ज्याच्यामध्ये शासकीय काही उपक्रम आहेत. गाव तेथे ग्रंथालय आहे, ग्रंथ चळवळ घरोघरी असा उपक्रम आहे, फिरती वाचनालया गावोगावी जात आहेत, ग्रंथ महोत्सव भरवले जातात जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, राज्य पातळीवर, किंवा पुस्तकाचं गाव भिलार असे काही प्रयोग आता महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागातर्फे सुरू आहे. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही सगळी प्रक्रिया सुरू असताना आपल्याला सगळ्यांना वेगळं योगदान या निमित्तानं द्यावं लागेल की खऱ्या अर्थानं नव्या पिढीमध्ये जी ऊर्जा आहे, जी एनर्जी आहे, त्यांच्यामध्ये जी कल्पकता आणि त्यांच्यामध्ये भूक पण आहे वाचनाची, फक्त त्यांच्यापर्यंत आपल्याला नीटसं पोहोचलं आपण की मग वाचन चळवळीचं भवितव्य आणि वाचन चळवळीला चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही. नाहीतर मग बऱ्याचदा ग्रंथालय खूप मोठी आहे, वाचनालय खूप मोठी आहे, पण तिकडे रिकामी दिसत आहेत आपल्याला आणि वाचक वर्ग तिकडे फिरकत नाही. अशा प्रकारचं निरीक्षण आपण सातत्यानं नोंदवत राहतो.
या सगळ्या प्रक्रियेमध्ये वाचन चळवळ जतन करणं, विकसित करणं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आहेत. म्हणजे मगाशी काही लोक बोलत होते की ग्रंथालयांची अवस्था तितकीशी समाधानकारी चांगली नाही. त्यांचं अनुदान असेल, तिथे असलेले कर्मचारी वर्ग असतील, अन्य सगळ्या गोष्टी असतील, तर या सगळ्या गोष्टींवर मात करत खऱ्या अर्थानं आपण कटिबद्ध झालो आणि वाचन चळवळ रुजवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर ही वाचन वेळ पुन्हा एकदा नव्यानं बहरून येईल असा विश्वास मला वाटतो. एका अर्थानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये वाचन चळवळीमध्ये आपल्या सर्वांचे योगदान आहेच. एकूणच मनातला जो अंधार दूर करण्यासाठी सुरुवातीला म्हणाली की ग्रंथांचं आणि ग्रंथालयांचं महत्त्व अधोरेखित होतच आहे, पण टेकवा ग्रंथासीचं माथा हा जो मनासी भाव बाळगून आपण ही वाचन चळवळ अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करूया. अनेक प्रकारचे माहिती स्रोत आता उपलब्ध आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण मोबाईल आणि अन्य सगळ्या माध्यमांना दोष देतो, पण तिकडेही चांगल्या प्रकारचं लेखन आता उपलब्ध होतं, सहज उपलब्ध होते आणि त्यातनंही वाचन चळवळ वृद्धिंगत व्हायला मदत होईल. ही ग्रंथालये खऱ्या अर्थानं ज्ञानदानाचं, ज्ञान वृद्धिंगत करण्याचं महत्त्वाचं काम करतील. वाचन चळवळ रुजवणं, ती वाढवणं आणि पुढे घेऊन जाण्याचं काम ग्रंथालय आणि वाचक या दोघांनाही करावे लागेल. त्यातून खऱ्या अर्थानं वाचन चळवळीला एक प्रकारचं उज्ज्वल असं भवितव्य निर्माण करू शकतो आपण, अशा प्रकारचा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो. संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. सगळी वडीलधारी मंडळी माझ्यासमोर आहेत. आपण सगळ्यांनी माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. नमस्कार. वाचन चळवळीचं भवितव्य ज्यावेळेस एखाद्या ग्रामीण भागातला मुलगा स्वतःचं ग्रंथालय सुरू करतो आणि ते ग्रंथालय सर्वांना खुलं करतो तेव्हा ते निश्चितपणे चांगलं असल्याचं आपल्याला दिसून येईल. नव्या पिढीला ग्रंथांकडे आकर्षित करण्यासाठी जे काही प्रयत्न सुरू आहेत ते सर्वच वाखाणण्यासारखे आहेत. परंतु मला असं म्हणावं वाटतं की ग्रंथालयाची कपाटे आशाभूतपणे पाहतात. कोणीतरी उघडेल दरवाजा आणि हातात घेईल नवं थोडं जुनं पान यासाठी की ते नवं पुरं आहे पण ते जुनं आहे, त्याला कोणी हात लावलेला नाही आणि ते हात लावण्यासाठीच हा जो परिसंवादाचा विषय आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. धन्यवाद सर. अतिशय समर्पक शब्दांमध्ये आणि योग्य अशा पद्धतीने आपण हा विषय आपल्यासमोर सगळ्यांसमोर मांडलेला आहे. यानंतर माननीय श्री रोहिदास बाबूराव कोटे आपण सेवानिवृत्त शिक्षण महासंचालक म्हणून निवृत्त आहात. आपली एकूण 13 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि अतिशय वेगवेगळ्या विषयांवरची आपली ही पुस्तकं त्या ठिकाणी आहेत. युवा संवाद, मन आभाळातून आलं, एक काव्यसंग्रह, त्याच पद्धतीने गझल एके गझल, यशाची सूत्रे आणि माझ्या बापाची कविता हे नुकतंच तुमचं प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. त्या सर्व पुस्तकांमधून वाचनाची चळवळ अत्यंत पुढे नेण्यासाठी ज्यांनी तन मन धन असं प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत असे माननीय रोहिदासजी कोटे सर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या विषयाची मांडणी करावी.